हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आपण आज बघणार आहोत जे जुने गंज लागलेले किंवा खराब झालेले तेलकट चिकट असे दिवे आहेत किंवा असं कुठलंही भांडं आहे त्याला आपल्याला स्वच्छ करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने। तर त्याची ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा। तर आपण काय करणार आहोत, सर्वात प्रथम आपण जे दिवा आहे त्याचे पार्ट वेगवेगळे करून घेणार आहोत, जेणेकरून जे मध्ये घुसलेलं असेल तेही वरची जे सगळं निघून जाईल किंवा आतमध्ये गेलेलं तेल जे असेल तेही निघून जाईल। तर बघा, आपल्याला यासाठी करायचं आहे, एका पातेल्यात पाणी गरम करायचं आहे, नॉर्मल वॉटरच जे पाणी आपण वापरतो तेच पाणी ठेवायचं आहे आणि अगदी त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत जो आपला सोडा असतो तो आपल्याला टाकायचा आहे। त्यामध्ये 1 चम्मचच्या बराबर आपण टाकूया, 1 चम्मच, हा 1 चम्मच म्हटलं तरी चालेलच। ते टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण वापरलेला लिंबू किंवा आपल्याकडे अख्खा लिंबू असला तरी चालेल, काहीही हरकत नाही। तर आपण त्याला टाकायचं आहे आणि पाण्याला उकळू द्यायचं आहे। ठीक आहे, उकळल्यानंतर काय करू, आपण जे आपले दिव्याचे पार्ट उघडून घेतलेले होते ते आपल्याला टाकायचे आहेत आणि गरम उकळत्या पाण्यात त्याला जवळजवळ एखादी मिनिट आपल्याला त्याला उकळू द्यायचं आहे। बघा, त्याच्यानेच तुम्हाला लगेचच्या लगेच तुम्हाला इथेच दिसेल की जे आपलं भांडं आहे, दिवा आहे, त्याचा कलर अगदी चेंज होईल आणि थोडासा असा काळपट होईल, कारण त्यामध्ये आपण सोडा टाकलेला आहे। त्याने पूर्ण सगळी तेलकट वगैरे सगळं निघून गेलेलं आहे आणि अगदी बघू शकता तुम्ही सगळं ते साफ झालेलं आहे। बघा, मी काढून दाखवते तुम्हाला। हा तुम्हाला काळवटपणा दिसतो आहे, त्याला आपल्याला साफ करायचं आहे। बघा, अगदी सोप्या पद्धतीने। आणि आपण सगळे पार्ट काढून घेऊ, गॅस बंद करून देऊ। ठीक आहे, तर हे पार्ट मी काढून घेतलेले आहे। तिथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते ब्रशच्या सहाय्याने चिकट थोडंसं नॉर्मल खाली राहिलेलं होतं तर मी ते काढून घेणार आहे ब्रशने। आणि ही जी पावडर आहे ती आपण गव्हाच्या पिठापासून मॅजिकल अशी पावडर बनवलेली आहे। त्यापुढे पितांबरी ही फिक्की आहे। ती पावडर जर तुम्हाला बनवायची असेल तर या पहिली जी व्हिडिओ आहे मी तिची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल, तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तशाच पद्धतीने बनवून आपल्याला घरगुती पितांबरी ही आपण बनवू शकतो। तर बघा, त्याने आपल्याला अगदी काढून घ्यायचं आहे। नंतर मग आपण हे सगळं जसं आपण पितांबरीने भांडे धुतो तसेच आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। बघा, अगदी मी फक्त अशी चोळलं तर अगदी स्वच्छ ते झालेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण सगळे देवाचे भांडे किंवा तांब्या पितळाचे भांडे पितांबरीने घासतो किंवा धुतो त्याच प्रकारे आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी सगळं स्वच्छ करून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवते। बघा, अगदी स्वच्छ झालेला आहे, जसं की आपण आत्ताच दुकानातून आणला आणि नवीन दिवा आहे त्या प्रकारे हा स्वच्छ झालेला आहे। अगदी तिघही पार्ट एकदम स्वच्छ झालेले आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट जरूर करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली। आणि तुमच्याकडे काही टिप्स असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला काही टिप्स तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायला मदत होईल। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।